अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 91. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्री गुरुशरणं. नागपंचमीचं काय महत्त्व आहे? श्रावण मास म्हणजे सणांचा मास, असंही मासाचं एक आगळं वैशिष्ट्य आहे. श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमीचा दिवस. या दिवशी स्त्रिया उपवास करतात, नवीन वस्त्रे अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो. सर्पयज्ञ करणाऱ्या जन्मेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतलं. जन्मेजयाने वर मागा असं सांगितल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जन्मेजयाने सर्पयज्ञ थांबवला. तो दिवस होता पंचमीचा. शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो. तो पाताळात राहतो. त्याला सहस्त्र फणे आहेत. प्रत्येक फण्यावर एक एक हिरा आहे. त्याची उत्पत्ती विष्णूच्या तमोगुणापासून झाली असे म्हटलं जातं. श्री विष्णू प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करत असतात. त्रेतायुगात श्री विष्णूंनी रामाचा अवतार घेतला होता, तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापार युगामध्ये कली या युगाच्या संधिकाळात कृष्णाचा अवतार झाला. त्यावेळी शेष बलराम झाला. श्रीकृष्णाने यमुनाच्या डोह्यातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा. 5 युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्यावेळी नागदेवतेने वचन दिलं की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी अवश्य करेन. त्यामुळेच या दिवशी स्त्रिया नागांची पूजा करून नागपंचमी साजरी करतात. अनंत वासुकी शेषम पद्मनाभं च कंबलम शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा. अर्थात अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा 9 जातींच्या नागाची आराधना करतात. त्यामुळे सर्पभय आपणाला उरत नाही आणि विषबाधाही होत नाही. नाग ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची एकरूप असलेली देवता आहे. नागदेवता ही पृथ्वीचा एक मेरुदंड आहे. नागपंचमीला नागाची पूजा करण्याचे पुष्कळ महत्त्व असतं. पंचनाग म्हणजे पंचप्राण. हे नागदेवता ही संपूर्ण जगाची कुंडलिनी आहे. नाग हा परमेश्वराच्या अवताराशी म्हणजे सगुण रूपाशी संबंधित आहे. सागर मंथनाच्या वेळी कुर्मावताराला वासुकी या नागाने सहाय्य केलं होतं. विष्णूच्या तमोगुणातून शेषनागाची निर्मिती झाली. भगवान शंकराच्या अंगावर 9 नाग आहेत. नागपंचमीच्या दिवशी प्रकट स्वरूपात नाग उपलब्ध होत नसल्यामुळे स्त्रिया पाटावर हळदीने 9 नागाच्या आकृत्या काढून त्यांचे पूजन करतात. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरींनी अन्न ग्रहण केलं नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होते हो, आणि प्रत्येक दुःख आणि संकटातून त्याला तारण व्हावं, हेही उपवास करण्यामागचे कारण आहे. सत्येश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिला शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवलं. त्यातून सत्येश्वरी समाधानी झाली. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र अलंकार परिधान करतात. नागराज सत्येश्वराच्या रूपात
सत्तेश्वरीच्या पुढ्यात उभा राहिला तो निघून जाईल असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजेच नागराजाकडून तसे हातावर वचन घेतलं. हे वचन देताना सत्तेश्वरीच्या हातावर वचन चिन्ह निर्माण झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचं शास्त्रोक्त पूजन केल्यानंतर आनंदाचे प्रतीक म्हणून स्त्रिया झोका खेळण्याची प्रथा परंपरागत चालत आलेली आहे. जी स्त्री नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन करते तिला शक्तितत्व प्राप्त होते. या विधीमध्ये स्त्रियांनी नागाचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते. नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करते त्या बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोचल्याशिवाय राहत नाही. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, शेतामध्ये नांगर चालू नये इत्यादी संकेत पाळावेत. या दिवशी भूमिखनन पूर्णपणे टाळावे. ओम श्री नागदेवताय नमो नमः. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.